गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या असल्या तरी महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी रात्री अचानक छापा टाकून केलेल्या कार्यवाहीत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर आणि सुमारे 1000 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे। तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणतेही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात 24 तास अवैधरित्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल आणि पोलीस विभाग यांच्याकडे करून देखील कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारींवरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानक कुरोडा घाटावर धडक देत 7 पोकलँड मशीन, 4 टिप्पर जप्त केले। या कारवाईमुळे तिरोडा महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या मुखसंतीने बिनधास्तपणे वाळू घाट सुरू असल्याचे यावरून दिसून येते। त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांसंदर्भात महसुली अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTP न्यूज मराठी, गोंदिया।